कालच सुनेत्रा पवारांचे बॅनर भावी मुख्यमंत्री असे झळकलेले आहेत. काय वाटतं भविष्यात मुख्यमंत्री होतील त्या? नाही, आपण जर का बघितलं की ह्या देशातल्या सर्व सन्मान्य महिलांना भगिनींना सत्तेमध्ये चांगला वाटा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे याच्याकरिता देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात आपण महिला आरक्षणाचं बिल त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आणलेलं होतं. परंतु काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष याला हे मान्य नसल्यामुळे ते बिल दुःखाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी ते पडलेलं आहे. परंतु भारतीय जनता पार्टी आणि ह्या देशातल्या लाखो महिला याच्यापासून कदापि मागे हटणार नाही. ही मागणी सातत्याने त्या ठिकाणी राहील आणि निश्चितपणे एक दिवस या देशामध्ये आमच्या महिला अतिशय सक्षमपणे ह्या सत्तेचा वाटा घेतील. VSR मुंबईमध्ये स्कूल जे झाल्याचा आरोप जो आहे किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. मानस खुर्दमध्ये मुस्लिम माफियांच्या 156 उर्दू शाळा आहेत असेही किरीट सोमय्या असे म्हणाले आहेत. नाही, शाळा त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये मान्यताप्राप्त शाळा ह्या कोणी देखील सुरू करू शकतं आणि त्या सुरू राहतील. परंतु त्या ठिकाणी जर का काही चुकीचं कृत्य होत असेल तर निश्चितपणे शासन याची दखल घेईल आणि त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल. एक पक्षाचे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून त्याचे प्रकाशक आहेत त्यांना धमकी दिली होती. याच्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी त्यांचे कान टोचले आहेत. कसं बघतं त्यांच्या या वक्तव्य? नाही, निश्चितपणे अशा पद्धतीचं बोलणं किंवा अशा पद्धतीचं कृत्य हे लोकप्रतिनिधींकडून होता कामा नये. त्या ठिकाणी पक्षाने म्हणजे त्यांच्या देखील पक्षाने आणि मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील याची दखल घेतलेली आहे आणि योग्य त्या सूचना त्या श्रीमंत कोकाटे यांनी एक वक्तव्य केलं आहे जे बागेश्वर बाबा म्हणाले होते काल. त्याच्यावर बोलले की ते रामदास हा अतिशय विषमतावादी आणि जातीयवादी आणि सनातनी विचाराचा होता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे समतावादी विचाराचे होते. रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांमध्ये अत्यंत तफावत आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे. आपण सर्वजण जाणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे आता फक्त राज्यापुरते किंवा देशापुरतं मर्यादित राहिलेले नसून जगविख्यात राजा म्हणून त्यांची ओळख आहे. जे कोणी जे काही वाक्य किंवा स्टेटमेंट दिलं असेल ते त्यांचं वैयक्तिक स्टेटमेंट वैयक्तिक वाक्य आहे. आम्ही लोक कदापि त्या वाक्याशी सहमत नाही आहोत. धन्यवाद. जे VSR कंपनी आहे ती अत्यंत भंगार आणि धोकादायक असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे. ते सातत्याने अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भातल्या चौकशीची मागणी करतायत. नाही, रोहित पवार हे राजकीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी शासनावर टीका करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संदर्भातले सखोल चौकशीचे आदेश त्या ठिकाणी सुरुवातीलाच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. मुंबईमध्ये स्कूल जे